मोठे मोठे साप जे असतात, नाग, धामण, घोणस हे 3 साप आणण्याची शक्यता असते. कधी कधी वेरुळा पण मोठे सापडतात, पण घोणस सापाचा मोठ्या प्रमाणात सीझन चालू आहे. नाग आहे खरं तर, भला मोठा नाग आपल्याला पाहायला मिळेल. आणि असं निरीक्षण करताना सुद्धा काळजी घ्यावी लागते की जवळ साप असेल तर चावू शकतो. त्यामुळे ह्या अनुभवातून गोष्टी आलेल्या आहेत. अशा प्रकारची नक्कल आपण करायला जाऊ नयेत अशी मी आपल्याला विनंती करतो. कारण सर्प जगवण्यासाठी सर्पमित्रांची भूमिका महत्त्वाची आहे. यामुळे आपला जीव धोक्यात येऊन सापांचं जीवनसुद्धा किंवा आपल्याकडे दबावेल. विक्रम मलोट नावाचे गृहस्थ आमचे सर्पमित्र वारले. ओव्हर कॉन्फिडन्समुळे त्यांनी चावल्यानंतर तरी, चावेपर्यंत मी बोलणार नाही, चावल्यानंतर तरी दवाखान्यात जायला पाहिजे होतं. असं काय भलतं धडस आपण करायला जाऊ नये अशी विनंती लक्षात घ्या. पडद्याच्या पाठीमागची बाजू आपल्याला कळावी. मी यूट्यूबवरती आलो त्यापूर्वी 16 वर्षे काम करत होतो. 10 महिने मी आता आहे आणि फक्त मराठी चॅनल आमचा 1 महिना झाला सुरू करून. खरं तर 6000 सबस्क्राईब झालेले. मी आभार व्यक्त करावं तेवढं कमी आहे. पूर्ण देशभरातून विदेशातून आम्हाला फोन येतात, आमचं कौतुक करतात, आम्हाला सावधगिरी बाळगायला सांगतात. ते आमच्यावरचं प्रेम दिसून येतं. अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवत राहणार आहे. आपण आपल्याकडून चुकीचं काही जाऊ नये ही काळजी घेत असताना या गोष्टी मी पुन्हा सांगतो की अनुभवातून आलेत. मी सर्वच आहे आणि सर्वच मला माहिती आहे. मी फार ज्ञानी आहे असं मी सांगत नाही आहे, पण माझ्याकडे आहे ते देण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. इतरही लोक व्हिडिओ बनवतात, त्यांच्याकडूनही चांगली माहिती जावी, लोकांनी जनजागृती व्हावी, लोकांमधनं ज्ञान वाढावं, अवेअरनेस व्हावं. साप हा छोटासा प्राणी आहे, ह्या पर्यावरणातला एक घटक आहे लक्षात घ्या. तर आपल्यासाठी तो भीती असल्यामुळे महत्त्वाचा ठरतो आणि माझ्यातून तो एक अंधश्रद्धा, अज्ञान, गैरसमज दूर करण्याचा एक महत्त्वाचा भाग मानतो. केवढा मोठा नाग आहे, आपला पिशवी ओपन केल्यानंतर हा जो खजाना नाही आहे, साप आहे तो, तर आपल्याला दिसेल की वेगवेगळे साप आपण बघितलं आणि पुढेही बघत राहाल ते काय करतात. खरोखर आपल्या जवळ जेव्हा येतात, तुम्ही व्हिडिओज बघताय तेव्हा काय होणार आहे तुम्ही निरीक्षण करावं. तुमची चौकस बुद्धी असावी आणि तुम्ही स्वतः ठरावं की साप मित्र आहे का शत्रू आहे. हा तो प्रयत्न लक्षात घ्या. मी अनुभवला, लोकांना माझ्याबरोबर आलेले अनुभवले. शेवटी आता मानकोजी सरांना मी विचारण्याची पहिली वेळ माझ्याबरोबर आहेत. काकतकर माझ्याबरोबर भरपूर येत असतात आणि त्यांना काय वाटलं त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त करावा असं माझी त्यांना इच्छा असेल. आणि हे आपण ह्याचा आता त्याला अशा प्रकारे नाग असल्यामुळे मी मुक्त करतोय. बाबा सरळ उभं येतं, तो बाहेर येतोय कसा बघा. तुला धोका वाढतोय तेव्हा तो कसा करतोय. अतिशय सुंदर, फारच मोठा हेल्दी साप. आम्ही त्याला अननॅचरली काय करत नाही, त्यामुळे ते अशी हेल्दी दिसतात. पुन्हा पुन्हा सापाला धरणे, ती गारुडीवर काय करतात दात काढणे, त्याला खेळवणे, तोंडाकडून त्याला हेड म्हणजे पकडून म्हणजे हेड कॅच करून म्हणजे पकडणे, असल्या प्रकारचं आम्ही काही करत नाही. कधी कधी आम्हाला धोका पत्करावा लागला आहे आणि सापाला त्याचा जीव वाचवण्याच्या नादात आम्ही धोका पत्करला आहे आणि अशा वेळेला आम्हाला धोका पत्करून दंश झाला आहे आणि सापाला काय होऊन त्यातली भावना होती, ती भावना सगळी बरोबर आहे असं मी म्हणणार नाही, पण ही काळजी घेत असतो. त्यामुळे असे हेल्दी वगैरे साप जसे निसर्गात आम्ही पकडतो तसे तुम्हाला पाहायला मिळतात. लक्षात घ्या. त्याला धोका वाढतो तेव्हा तो हळूहळू फना काढण्याचा प्रयत्न करेल. तो थोडा थोडा विचार करतोय. निसर्ग तर दिसतोय, पण आपल्या आजूबाजूला काहीतरी शत्रू दिसतात, कारण तो मला मित्र समजणार नाही आहे. माझ्यापासून धोका वाटला तो माझ्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करेल, पण तसा चावत नाही जसा आम्ही विचार करतोय किंवा जसं आम्ही माइंडसेट केलेलं आहे. साप म्हणजे जबरदस्त धोकादायक आहे आणि त्यामुळे आपण नेहमी म्हणजे आमचं डिरिंग वगैरे म्हणत असता, पण सापाला मर्यादाचं उल्लंघन केलं तर तो माफ करत नाही. मी नेहमी निक्षून सांगत असतो की सर्प नावाचा प्राणी आणि निसर्ग भावनेची कदर करत नाही. त्यामुळे तुम्ही चूक केलं तर तो तुम्हाला दंश करणार. तुमच्या जागी मी जरी असलो तरी तो असंच करणार. लक्षात घ्या. तो प्रतिकार करायला, आत्मसंरक्षण करायला चावणार. माझ्या घराजवळून साप जात असेल आणि माझ्या मुलानं आईनं त्याच्यावरती पाय ठेवला की हे आनंद चिट्टीचा परिवार आहे, यांना कुठली तरी ऑफर आहे, ह्यांना चावायचं नाही असं तो म्हणणार नाही. त्यामुळे काळजी सर्वांनी सारखी घ्यावी लागते, पण सापावरती हात पाय पडून एवढी काळजी फार महत्त्वाची आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आम्ही फक्त बघून घाबरतो, बघून आपल्याला ताप येतो, बघून आपण आजारी पडतो. फक्त दंश झाला विषारी मिळत असताना आम्ही मरतो, हे फार चुकीचं आहे. लक्षात घ्या. आम्ही सापाच्या विषापेक्षा भीतीनं आणि अज्ञानानं जास्त मरत असेल तर ते जास्त धोकादायक ठरतं. यासाठी हा प्रयत्न आहे. त्याला धोका जेव्हा वाढतोय लांब थांबा तेव्हा तो कसा करतो तुम्ही बघताय, आणि मी जर त्याला तसा सोडला तर तो निघून जायचं दिसेल. हा जो प्रयत्न आहे तुम्ही पाहताय की जेव्हा त्याला जास्त धोका वाढतोय, माझ्या हातातल्या पिशवीला तो कव्हर करण्याचा प्रयत्न करतो बघा.
कुठल्याही वेळेला येऊन तो चावू शकतोय. माझ्या पिशवीपासून त्रास वाटला तो पिशवीकडे आला. जेव्हा माझे मित्र नारायण काकतकर त्याच्याबरोबर सरकले तो त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा प्रकारे साप ज्यापासून त्याला धोका वाटतो त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतोय. आता मी त्रास दिला, खरं तर पिशवीनं हलवली, म्हणजे पिशवीनं त्रास दिला, तो पिशवीला बघायला आहे, पिशवी हलवालो मी, खरं तर तो मला चावायला पाहिजे. हे सापाला कळत नाही. प्लीज कृपया हे समजून घ्या. मी इकडं काही सेकंदापूर्वी त्याला त्रास दिला, माझ्या पिशवीकडून त्रास वाटला, पिशवीकडे ते कवर करायला लागला. जेव्हा जास्त धोका वाटला तेव्हा म्हणजे मर्यादेचं उल्लंघन झालं लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर माझा मित्र जेव्हा सरकला त्याच्या समोरून मला बघायचं बंद करतो आणि तिकडे बघण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि आता मी तसंच थांबलो तर तो इथून निघून जाईल. हलू नका कोण पण. आवाजही करतोय, अतिशय आम्ही जवळ आहे. खरं तर माझे मित्र त्यांना पण घे जरासं, त्यांना पण घे की कुठं थांबले तर दिसावं की त्याच्यात. अशा प्रकारे नियासाकडं मोबाईल दिलेला शूट करण्यासाठी. खरं तर इथं हे सगळं करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने शूटिंग करणं ही महत्त्वाचं असतं आहे आणि तो प्रयत्न करतो आहे. तंत्रज्ञान एवढं सुधारलेलं आहे आणि आम्ही आता कॅमेरे, खरं तर मोबाईल सुरुवातीला घेताना माझ्याकडे पैसे नव्हते, तो मित्रांनीच मला घेऊन दिला होता आणि आता मोबाईलवरती आम्ही शूट करतो आहे. मोबाईलवरतीच व्हिडिओ जे अपलोड करून आपल्याला यूट्यूबवरती वगैरे पाहायला मिळत असतं. तुम्ही हलू नका, हल्ला तर. खरं तर मी त्याच्या पाठीमे मी पहिला हलवलेला व्यक्ती होतो. माझे मित्र नारायण काकतकर सरकले तेव्हा तो त्यांच्याकडे जायला लागला. आता तुम्ही तो क्रॉस करतोय बा, आपला फणा थोडासा क्रॉस करतोय, म्हणजे आम्हाला तो दोघांनाही बघत नाही. खरं तर मी बोलतोय किंवा बोललेल्याचा परिणाम होणार नाही सापाला, कारण साप नावाचा जो प्राणी त्याला कान नाही आहेत. इथं आणखीन एक आमचे मित्र आहेत, शिवाजीराव मनकोजी, यांनी हल्ल्यानंतर तो त्यांना कव्हर करतोय म्हणून तो क्रॉस करतो. लक्षात घ्या, म्हणजे आम्हाला तो दोघांनाही तो टार्गेट करत नाही आहे, भलत्यांनाच टार्गेट करतोय. मला म्हणायचं असं आहे की ज्या गोष्टीपासून त्याला धोका वाढतो त्याला तो आत्मसंरक्षणार्थ त्याला धोक्याची म्हणजे धोका वाढतोय असं म्हणून त्याला बघणार आणि त्याला चावायला बघणार. त्या जागी जर निर्जीव एखादा माणूस असला, दुसरा प्राणी जरी असला किंवा एखादी निर्जीव वस्तू जरी असली, एखादी लाकूड जरी किंवा प्लास्टिक गवत जरी हलवायचं दिसलं तरी त्याला तो बघायला लागणार. लक्षात घ्या, कारण सापाचा जन्मजात स्वभाव आहे हलणाऱ्या वस्तूवरती लक्ष केंद्रित करणे. वेगवेगळे नाग आपण बघितले आणि त्यातले भरपूर पळून गेले. हा पण मी जर पिशवी हलवली नसती निघून गेला असता. सापाच्या स्वभावावर भरपूर काय अवलंबून असतं आणि जरी रागीट असला, तुम्ही स्वतः असं कुठेतरी असाल, जंगलातून जात असाल, शेताला जात असाल आणि आपल्या वाटेवरती असा साप आला तर कदाचित तो निघून जाईल. म्हणजे जवळपास 90 ते 95% प्रमाण आहे जे आम्ही बघितलं, अनुभवलं ते सांगालो आहे, शेअर करालो आहे आपल्याशी. तेव्हा तो निघून जायचा दिसतो. पण एखाद्या वेळेला तो असा बघितला आणि थांबला तर तुम्ही घाबरून पळून जाता आणि तुम्ही असं थांबायला हरकत नाही. खरं तरी सांगितलं तर पटणार नाही. तुम्ही कधी हा प्रयोग करून बघायला मला माहीत नाही, पण आपण करायला हरकत नाही. याच्यापेक्षा तुम्ही लांब थांबू शकता आणि स्टॅच्यू म्हणजे स्थिर जर झाला तर साप 15-20 मिनटं जास्तीत जास्त तुम्ही हलायचं बंद केल्यानंतर तो आपणच निघून जायचं दिसेल. आणि आम्ही थोडं हलतोय त्यामुळे तुला धोका वाढतोय, नाहीतर तो जाण्याचा प्रयत्न ह्याच्या अगोदर केला असता. मग अशी जास्त मोठा फणा काढला होता तेव्हा जास्त धोका वाटला होता. परत आम्ही दोघांनी हलायचं कमी केलं, लांबून धोका वाटला तेव्हा तो थोडासा क्रॉस करून तसाच थांबलाय, पण तो फणा हळूहळू लहान करतोय. म्हणजे त्याला धोका आता कमी वाटत चालला आहे आणि अशा वेळेला तो आपल्याला इथं थांबून काय राहायचं नाही आहे, इथून जायचं आहे, इथं काहीतरी थोडासा धोका वाढतोय असं त्याला थोडं वाटत राहतं. लक्षात घ्या, कारण मेंदूचा त्याच्या विकास जास्त झालेला नाही आहे. आणि अशा प्रकारे सतत तुम्ही व्हिडिओ चालू ठेवून तुम्ही बघताय आणि तो हळूहळू फणा खाली करायचा दिसतोय. माझ्या बोलण्याचा किंचितही परिणाम त्याच्यावरती होत नाही आहे, माझ्या हलण्याचा परिणाम मात्र त्याच्यावरती दिसून येईल आणि त्यासाठी मी हलायचं बंद केलं. लक्षात घ्या, त्यामुळे साप पुंगीवरती डोलतोय असं म्हणण्यापेक्षा त्याच्या हालचालीवरती डोलतोय असं म्हणावं लागेल. त्याला आवाजाचं ज्ञान असल्यामुळं तो आवाजाला म्हणजे प्रतिसाद देऊ शकत नाही. अतिशय सुंदर साप, फणा तर रेखीव आणि खरं तर मराठी लोक बघत असतील, मराठी मीमध्ये हा व्हिडिओ बनवतो आहे. कन्नडमधलं अक्षर असं असतं, लक्षात घ्या, त्याला चष्माधारी नाग म्हणतात आणि म्हणून तर इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोब्रा म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ होतो द्विनेत्रांकी चित्र असलेला हा नाग. फासळे ते लवचिक असतात त्यामुळे तो पसरतोय, त्यामुळे नागानं फणा काढल्यानंतर ओळखणं सोपं आहे. लक्षात घ्या. आणि त्याला जगातील सगळे तज्ज्ञ सर्वसामान्य लोक ओळखावेत त्यासाठी 13 वर्ग बनविण्यात आलेले आहेत. आणि या वर्गामध्ये हा जो साप इलापिडी वर्गात येतो आणि
ह्याला NAJ अर्थात नाजासुद्धा त्याचा अर्थ आपण करू शकता आणि या कोड वर्डखाली त्याला ओळखलं जात आहे. थोडासा किंचित परत धोका वाटल्यानंतर फणा कमी जास्त आपल्याला करायचा दिसेल आणि काही वेळात तो निघूनही जाईल आणि कदाचित आपल्या पायाजवळून पण जाईल, काय सांगता येत नाही. पण तो तसा चावत नाही जसा आम्ही विचार करतो आहे. आम्हाला थोडा पेशंट ठेवावं लागतील, कारण तो जाईपर्यंत आम्हाला हलायचा नाही आहे. आणि हल्ल्यानंतर खरं तर इथली एखादी वस्तू जरी हल्ली तो त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करेल, लक्षात घ्या. कारण तुम्ही मगाशी बघितला की तो शांत बाहेर येत होता, 1 फुटावरती होता. मी त्याला जास्तच धोका दाखवला म्हणजे पिशवीतून, तेव्हा तो जास्त भडकला आणि आपल्याला जास्त धोका वाटला. असं म्हणजे साप फणा काढतो तो आपल्याला घाबरून, म्हणजे मी एवढा धाडशी आहे, एवढा हिंमत आहे, माझ्याकडे एवढं विष आहे, मी आपल्याला चावायला आलो आहे, आपल्याला मारायला आलो आहे, मी सोडणार नाही असं सांगायला नसून तुमचेपासून मला धोका वाटतो हे दाखवणे म्हणजेच फणा काढणे, लक्षात घ्या. म्हणजे तो चावतोय हेही धोका वाटल्याने. म्हणजे साप निव्वळ आत्मसंरक्षणात माणसाला चावतो, नाहीतर माणसाशी त्याचं काही देणंघेणं नाही आहे. माणूस त्याचं खाद्य नाही, लक्षात घ्या. आणि त्यामुळे स्वाभाविकही नाही आहे की तो साप माणसाला जाऊन मुद्दाम चावेल, दंश वगैरे करेल. थोडा तुम्ही सर्पमित्र असाल तर थोडं ओळखू शकाल की तो जाण्यासाठी पूर्ण तयारी करतो आहे बघा. म्हणजे आपल्या शरीरातला मोठ्यानं फुतकारणे हा धोक्याचा सिग्नल आहे. तर हळूहळू असा आवाज काढायला लागतो जाताना तो, आणि असा आवाज करायला लागला साप की तो किंवा शरीर पूर्ण फुगायला लागला की ओळखायचं की तो इथून त्याला धोका कमी वाटतोय नाही, जाण्यासाठी तो आपलं म्हणजे आपल्याला तयार करायला आहे, किंवा त्याला आता मला जायचं आहे तो ठरवायला असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळे हळूहळू मोठा लांब फणा काढलेला लहान फणा केला, त्याचबरोबर तो हळूहळू जमिनीकडं सरकतोय आणि खाली जवळ येतोय बघा, जमिनीजवळ येतोय. आणि अजूनही त्याला धोका वाटतोय. खरं तर मी खूप त्याच्या जवळ आहे. आपल्याला बघावं लागेल कुठल्या सेकंदाला तो आपलं डिसिजन चेंज करेल आणि धोका कमी वाटला असं त्याला वाटेल आणि तो आपल्यापासून निघून जाईल. खरं तर मित्रांनो, हा साप खूप हेल्थी दिसतोय आपल्याला. हेल्थी तो झाला आहे, उंदीर खाऊनच झाला आहे. आणि आपल्या आजूबाजूला उंदीर मोठ्या प्रमाणात असतात आणि नाग त्याच्यासाठी येत असतात. सरासरी नाग ही 150-200 उंदीर वर्षाला खातो, पण बेडूक त्याचं महत्त्वाचं खाद्य आहे. सरासरी 5 किंवा 10% प्रमाण आहे, तो इतर सापांनाही खाऊ शकतो. कधी कधी त्यांचा राग येतो, कारण हा साप आम्हाला आवडतो, वाचवतो असं मी म्हणत असतो सापांना वगैरे. पण हा साप जेव्हा फार चांगले साप साधे असतात, धामण म्हणा किंवा गवत्या साप वगैरे, त्यांना ह्यानं खाल्लेला आहे. अशा वेळेला काय करणार? मग आपल्याला पण वाटतं अरे यार आम्ही ह्याला वाचवतो, पण हा दुसऱ्या आपल्या आणखीन सर्पांना पण खातो. पण हा निसर्गातला भाग आहे, लक्षात घ्या. त्यात आम्ही काय करू शकत नाही आणि ढवळाढवळ करायचा आपल्याला अधिकारही नाही आहे. इथं पण तो सोडल्यानंतर दुसऱ्या प्राण्यांना खाणार आहे, लक्षात घ्या. पण आपण त्यासाठी काय करू शकत नाही. मी म्हणून सुरुवातीला सांगितलं की आपण साप सोडताना साप माणसापासून लांब, म्हणजे तो माणसापासून सुरक्षित राहील या गोष्टीला प्राधान्य ठेवून साप सोडायचा आहे. इथं जंगलमध्ये काय होणार आहे, वनवा टाकला जाणार तेव्हा त्याला त्रास होणार आहे, किंवा दुसरे प्राणी त्याला खाणार आहेत, हा दुसऱ्या प्राण्याला खाणार आहे, किंवा इतरही जंगलात जाताना त्याला धोका होऊ शकतो आहे, या गोष्टीचा मी जास्त विचार करता येत नाही. कारण आपल्याकडे जेवढं शक्य आहे लोकांना अवेअरनेस करणं, लोकांना त्याची माहिती करून देणं, सापांना सुरक्षितरित्या पकडणं आणि त्याला सुरक्षितरित्या आपल्याला सुरक्षित वाढता आहे आपण सर्पमित्र म्हणून ठरवू शकता. आणि त्यानंतर त्यांना सोडणं आपल्या हातात आहे. ते आपण कर्तव्य पार पाडावं. आणि मागील 17 वर्ष मी हे करतो आहे. आता खूप मित्र, सामाजिक संस्था आम्हाला ह्या कामात सहकार्य करतात. वन विभागाचंही सहकार्य लाभतं आहे, लक्षात घ्या. आणि मी पाहिलं तर आम्हाला पुरस्कार मिळाले, सत्कार मिळाले. खऱ्या अर्थानं शबाशी जेव्हा मिळते तेव्हा ती सापांना शबाशी मिळते. खरं तर समाजानं आम्हाला स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. नाहीतर पहिल्यांदा आम्हाला अगदी खालच्या जातीचं काम आहे किंवा हे गारुड्यांचं काम आहे असं म्हणून हिणवलं जायचं. अगदी आपल्या जवळचे लोक, नातेवाईकसुद्धा ह्याला विरोध करायचे किंवा ह्या कामाची चेष्टा करायचे. पण आम्हाला आता टी व्ही दाखवलं जातं आहे. आपल्या सहभागानं आपला एक हिंदी चॅनल चालतो आहे, जवळपास 60,000 सबस्क्राईब झाले असणार. आणि त्यामार्फत लाखो लोकांना, करोडो लोकांना माहिती सांगता आली, पोचवता आली. ऋण मानावेत तेवढे कमी आहेत, लक्षात घ्या. यासाठी आमचे मित्र प्रशांत सुतार त्यांनी माझ्याकडे आले आणि खरं तर 16 वर्ष लागून मी 6-7 लोकांपर्यंत पोचलो होतो.
व्याख्यानाच्या संदर्भात माध्यमातून, पण यूट्यूबनं आम्हाला लगेच लाखो लोकांपर्यंत पोहोचवलं. ते 10% लोक जरी मी म्हणतो हा विचार करायला सुरुवात केली पटकन, तर हे परिवर्तन मोठ्या प्रमाणात होत आहे असं मी मानेन. आणि येणाऱ्या काळात सर्प सुखी होतील, प्राण्यांना सुरक्षित राहता येईल, मानवासारखं त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे, तो निसर्गाने दिलेला आहे, त्या ढवळाढवळ माणूस करणार नाही. निसर्गाचं पर्यावरणाचं माणसाला महत्त्व कळेल आणि सापाबरोबर आपणही खरं तर मला असं वाटतं की साप नावाचा जो प्राणी आहे तो भरपूर काही म्हणजे खरं तर सगळेच प्राणी शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि पर्यावरणाकडून निसर्गानं शिकायची वेळ आलेली आहे आपल्याला आता. आणि निसर्ग म्हणजे आपल्याबरोबर जे अन्य प्राणी आहेत त्याचाही विकास करणे हा खऱ्या अर्थानं मानवाचा विकास असायला हवा असं माझं मत आहे. ते आपल्याला कितपत पडतं आहे हा विषय वेगळा आहे, पण माझ्याकडून जे काही करता येईल ते मी करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. जवळपास 15 मिनटं होत आहेत, पण मध्ये मध्ये आम्ही हल्ल्यामुळे त्याला कमी जास्त धोका वाढतो. भगत पण हलतो त्यामुळे तो पुन्हा हे करतो आणि तो मी म्हटल्याप्रमाणे तो जास्तीत जास्त 15 मिनटं, 99% तो 10 मिनटाच्या जातो. पण आम्ही त्याला किती म्हणजे थोडा धोका वाटला की दिवसभर बसून राहील तो. भरपूर वेळा रोडवरती वगैरे साप असतात तेव्हा ते खूप वेळ असेच बसून असतात किंवा समोरचे लोक हलत नाहीत, रोडवरनं गाड्या जात असतात, एकटे गेले की दुसरे येतात, अशा वेळेला साप खूप वेळ तिथं बसून राहतो. त्याला प्रचंड भीती वाटलेली असते. लोकांना कधी कधी तो मनोरंजनाचा विषय होतो आहे, फोटो काढण्यासाठी बरं वाटतं आहे, पण तिथून लोक गेल्यानंतर तो आपण जाणार आहे हे लोकांच्या ध्यानात येत नाही किंवा लोकांना काढणंही मुश्किल होऊन जातं. लक्षात घ्या, काही सेकंद आणि तो आता हे मी मगाच पण सांगण्याचा प्रयत्न करतो खूप वेळ, आणि तो अशा प्रकारे आता मला इथून धोका नाही आणि निश्चलप्रमाणे मी कुठेही जाऊ शकतो हे समजल्यामुळे तो जाण्याचं डिसिजन घेतलेला आहे. मी त्याच्याजवळ आहे पण तो लांब 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 आपल्यापासून जाण्याचा प्रयत्न करतो. खरं तर कॅमेरा जिथं आहे तिकडं नियासाकडे जातो आहे. थोडासा धोका वाटला खरं तर नियासाच्या पायाकडे आला असता आणि ती मुलगी असल्यामुळं तिला मी काय सांगायचं ही प्रॉब्लेम होता किंवा ती जाईल तिथून असं वगैरे, पण सापच तिथून निघून गेला. थोडीशी धोका वाटल्यानंतर तो फणावर काढून थांबला नाही, तर तो आता जाण्याचं डिसिजन पूर्णपणे घेतलेला आहे आणि अशा प्रकारे सुंदर साप सुंदर जंगलात आम्ही मुक्त केलेला आहे. खूप वेळ हा व्हिडिओ चालला, पण आपण सर्वांनी सगळं केला, माझ्या जवळच्या लोकांनी, खास करून नियास आणि भगतनं पण, त्यामुळे हा जाता आला. आणि सर्वांना लांब केल्यानंतर धोका कमी वाटल्यानंतर तो कसा प्रकारे निघून गेला आणि जंगलात मुक्त झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारची व्हिडिओ आम्ही बनवत राहीन. आणखीन एक आपल्याला साप सोडायचा आहे, त्याच्यानंतर हे आपला हा इथला कार्यक्रम आटोपला घेणारा क्रम म्हणजे मित्रांनो जायचं पण आहे. धन्यवाद मित्रा. बघा इकडे येतो, इकडे ये, धामण साप आहे, खात्री असल्यामुळे मी त्याला जवळ घेतला आणि या मोहिमेतला हा शेवटचा साप आहे. आणि अशा प्रकारे आम्ही तर सुंदर ठिकाणी जंगलात खूप माणसापासून लांब यांना सोडण्याचा आमचा प्रयत्न होता. आणि साप वेगळे आपण बघितले. नाजगाचा एक सुंदर व्हिडिओ आपण वेगळा तयार करू, त्याच्यात तुम्ही पाहावं, निरीक्षण करावं आणि सर्प मित्र आहे कळण्यासाठी ते फार महत्त्वाचं मी मानेन. आणि हा साप मुक्त करून आम्हीही जंगलातून ह्या नैसर्गिक ठिकाणाहून ह्यांना मुक्त करून निसर्गाच्या त्यांना स्वाधीन करून आम्ही आता इथून निघणार आहे. हा प्रवास मात्र असा सुरू राहणार आहे आणि भगत आता त्याला मुक्त करील आणि त्याच्यातून तो जंगलात जाईल ते तुम्ही बघाच. त्याचबरोबर सोड कशा प्रकारे खात्री असल्यामुळं मी त्याला जसं सांगितलं आहे कशा प्रकारचं हे करतो. बघा धामण कसं आहे आणि धोक्याची थोडी जरी सूचना वाटली तर ते असं हे करतात. असा कित्येक वेळा लोकांच्या पायातून हातावरून साप जात असतात. धामणची जास्त हे करण्याची गरज नाही आहे, पण नागसुद्धा असे जातात, तुम्ही मगाशी सुरुवातीला बघितलं. आणि अशा प्रकारचे साप आपल्या आजूबाजूला असतात. आपण काळजी घ्यावी, स्वच्छता ठेवावी, साफसफाई करा हे संदेश देण्यासाठी साप येत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना जगवता येतं आहे आणि तुमचा सहभाग त्यातील महत्त्वाचा आहे. आम्ही हे फार मोठं काम करतो असं नाही आहे, पण लोकांच्या सहभागाशिवाय ते मोठं होऊ शकत नाही ही तिथं खरं आहे. त्यामुळे आम्ही साप पकडेन, सोडेन, आम्हाला जे ज्ञान आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. खरं तर ह्या माध्यमातून तुमच्या मनातली सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. सापापासून जे तुमच्या मनात प्रश्न आहेत, शंका आहेत, मी जे 17 वर्ष सापाकडून शिकलो
किंवा अभ्यासातून मला जे जाणवलं शिकलो ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जेणेकरून सापांना जगवण्याचा हे जे मिशन आहे ते असं सुरू राहणार आहे आपल्या सहभागातून. हा व्हिडिओ आपण जरूर शेअर करावा, जास्तीत लोकांपर्यंत पोचवावा आणि लाईक करावा, जेणेकरून जास्तीत लोकांपर्यंत ही माहिती पोचवता येईल. आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. 6,000 सबस्क्राईबचा टप्पा आज पार झालेला आहे जवळपास महिन्यात. एवढं उदंड प्रेम, एवढं कौतुक आमचं कामात जे झालं ते आम्हाला हे काम करण्यासाठी नवीन नवीन ऊर्जा देत राहील. आणि अशा प्रकारचा प्रवास आपल्यासोबत चालू राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.